अलका वहिनी, तुम्ही कधी आलात? अगं काय, मी इथे उभी राहिलेली पण तुम्हाला कळलं नाही? काय ग, किती रमलाय गप्पांमध्ये? आम्ही हाका मारलेली ऐकू नाही आल्या? सॉरी वहिनी, नाही म्हणजे आम्ही खरंच खूपच रमलो होतो ना गप्पांमध्ये. काय झालं आई? अगं खालून केवढ्या हाका मारल्या, तुमचं काही उत्तरच झालं नाही म्हणून तुम्हाला बोलवायला वर आले. किती वाजलेत बघितलेत का? जेवायचे ना? हो खरंच सॉरी. चला गीता काकी जेवून घेऊया. हो चला चला लवकर चला. मोनिका, परत असं वर येऊन बोलवावं लागेल ही पाळी येता कामा नाही. आलं लक्षात? सॉरी आजी. असं जबाबदारीने वागायचं. तहान भूक विसरून चालणार नाही, कळलं का? आता आपण एकटे नाही आहोत. हो आजी, पुन्हा असं नाही करणार मी. मोनिका, आता नीट जेवायचं, उगीच नको नको नाही करायचं. सासरी आल्यावर सुद्धा माहेरच्या सारखी काळजी नशिबात नसते सगळ्यांच्या. माझ्या एका फ्रेंडने मला एक ड्रिंक बनवून दिलं होतं. आय गॉट सो हाय. बापरे, मग शेवटी कधीतरी माझ्या एका फ्रेंडने मला हॉटेल रूम मध्ये नेलं आणि झोपवलं. गीते, नीट जेवतेस ना? हो. लक्ष कुठे तुझं? नाही. अलके, मोनिकाला जरा काय हवं नको बघ. मोनिका, काय वाढू? नको. पाय सुजलेत का तुझे? माहित नाही हो गीता काकी. खरं तर ना मला काहीतरी झणझणीत खावंसं वाटतंय. लग्नाच्या आदल्या रात्री सुद्धा माझ्या मैत्रिणीने कोल्ड ड्रिंक मध्ये मला ड्रिंक मिक्स करून दिलं होतं. पण डिलिव्हरीचा महिना कुठला आहे? जानेवारी. तिने मला सांगितलं मोनिकाची डिलिव्हरी एप्रिल मध्ये होणार. मला काल डिलिव्हरी बद्दल विचारलंस ना आणि मी जानेवारी बोलून गेले.
ओके. नाही, मी म्हटलं कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नको ना, म्हणून सकाळपासून मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करते पण चान्सच मिळत नाहीये. ए मी तुझं नाव सांगणार. गप, मीच सांगणार तुझं नाव. ए नाही. मीच सांगणार. तू खोटा नाही, मीच सांगणार. मीच सांगणार. तू खोटं बोलतोयस. गप. काय चाललंय तुम्हा दोघांचं? काय चाललंय? ह्यांनी ना माझ्या हातातलं क्रीम बिस्किट पाडलं. गप खोटाड्या. मी ना, तूच पाडलंस. नाही तूच पाडलंस. तू खोटं बोलतोयस. गप, मी नाही खोटं बोलत आहे. उगाच आईला काय पण खोटं नको सांगूस. तूच धावत येतो आणि तुझ्याच हातातून ते बिस्किट पडलं. गप्प बसा. गप एकदम. काय चाललंय आर्यन? मी तुला परत क्रीमचं बिस्किट देईन, शांत हो तू. पण हा दादा मला प्रत्येक वेळेला त्रास देतो. केवढं खोटं बोलशील? मी तुला नेहमी त्रास देतो? मी आज ना तुझी बाबांनाच कंप्लेंट करणार आहे. सांग काय ते करायचंय ते कर. बघ, तू एक नंबरचा खोटाडा आहे. अरे चुप बस रे. गप एकदम. आर्यन तिकडे जाऊन बस. गीता, तू इकडे बस. ए गीता, जरा मदतीला येतेस का? डोकं काम करत नाही माझं. आले आले वहिनी. गीता, आज की नाही मी मस्त भजी करायची ठरवली. अरे वा. बेसनाचा डबा इथं काढून ठेवलाय. तू जरा पीठ भिजवतेस का? हो भिजवते. का ग? तू नीट जेवलीस ना आज? हो का हो? नाही म्हणजे मला का कुणास ठाऊक असं वाटलं तुझं जेवणात नीट लक्ष नव्हतं. नाही म्हणजे आई सुद्धा म्हणाला की काही झालंय का? नाही वहिनी, मी अगदी नीट जेवले. हो म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या बोलण्याकडे तसं लक्ष नव्हतं माझं. काही वेगळे विचार चालू होते डोक्यात. हो ना, वाटलंच मला, म्हणूनच विचारलं. वहिनी एवढं पुरे पातळ का अजून घालू पाणी? नाही, थोडंसं घालावं लागेल. घालेन ना? आणि ओवा आठवणीने घाल बरं. हो 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 घालते ना. आर्यन, गीता, तू खोलीत काही काम करत होतीस का? हो हो ते सामानाची यादी करत होते मी. अगं बाई, हो का? मलाही काही सामान हवंय, मग तेही लिहून घे. हा, काय लिहायचंय? मी लिहू? हो. अगं गीतानी वाण सामानाची यादी केली आहे ना, मलाही काही वस्तू हव्या होत्या म्हणून म्हटलं लिहून घे. वहिनी तिखट किती घालू? अजून थोडंसं घालावं लागेल मला वाटतं. आई, मी आधी करते. मला ते काम खूप आवडतं. हो चालेल ना. मग एक काम कर, हा? गीताच्या खोलीतून सामानाची यादी घेऊन ये. आपण सगळेजण मिळूनच करू. हा, लगेच आणते. वहिनी, मोनिका. काय हो? नाही म्हणजे मी आणली असती ना यादी. तिला सापडणार नाही ना उगाच. मी आलेच. अगं अरे 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 एक मिनिट एक मिनिट काय चाललंय तुम्हा दोघांचं? काय चाललंय तुझं? कशाला म्हणताय एकमेकांची? ह्याने मला मारलं. गप खोटाड्या. तू आधी मला मारलं. गप. एक मिनिट, तू खोटं बोलतोय. गप खोटाड्या. गप. अजून एक मारी तुला. गप. असं नका मांडू ना. काय आहे हे?
काय पसारा करून ठेवलाय तुम्ही दोघांनी? हा, अजिबात भांडायचं नाही हा. आणि आई इकडे काहीतरी लिहित होती ना, ती लिस्ट कुठे गेली? मला नाही माहित. मला पण नाही माहित. हे देवा, काय रे तुम्ही दोघही? शोधा आता, आई ओरडेल नाही तर. अथर्व, आर्यन, अरे ही काय पद्धत झाली का? इकडे इकडे उभा राहा. केवढा पसारा करून ठेवलाय. वया काय फडताणी? आई सॉरी ना. सॉरी काय? मोनिका, तो मिळाला का कागद? नाही ना ग, यांनी ना कुठेतरी टाकलाय बहुतेक. बट इट्स ओके, शोधूया आपण. कागद जाऊ दे ना, तोच कागद कशाला हवाय? आपण नवीन यादी करूया, काही प्रॉब्लेम नाहीये. काकी, कशाला डबल डबल काम? मी शोधते, सापडेल आपल्याला. इकडे बघते. काय चाललंय तुम्हा दोघांचं? हा, आईला छळायचं ठरवलंय का? त्रासच द्यायचा ठरवलंय का आईला? डोकं पिकवायचंय का आईचं नुसतं? सारखं आपलं भांडायचं एकमेकांचं, सारखं भांडायचं एकमेकांवरती, आरडाओरडा करायचा, अशी नासधूस करायची. हे शिकवलंय मी तुम्हाला का रे? शाळेत हे शिकवतात का तुमच्या? नाही, तुम्ही थांबा आता, बाबांना येऊच द्या. नाही तुम्हाला बोर्डिंगला पाठवलं ना तर नाव बदलीन मी माझं. काकी, कशाला एवढी चिडतीयस? मी शोधते ना लिस्ट. मोनिका, तुझं नाही, बसू दे या दोघांना इथे. अगं पण काकी, ते मोनिका जाऊ दे ती लिस्ट. चल तू माझ्या बरोबर. आता हल्लात नाही इथून तर बघा, हा सगळा पसारा आवरायचा तुम्ही दोघांनी मिळून. पण ते दोघही. मोनिका, चल म्हटलं ना. आणि ह्याच्या पुढे असं जर का दंगा केला तर गाठ माझ्याशी शेकळला ना, मी येईपर्यंत सगळा पसारा आवरलेला हवाय मला. चल चल. आई तांदूळ लिहिलेत. अजून काय? तिखट संपत आलंय. ओके. मीठ, केरसुण्या. अरे वा, तिन्ही सुना एकत्र काम करतायत. वा वा, चालू द्या चालू द्या. आई, आम्ही लिस्ट करतोय, काही मागवायचे का? ते हा, झाडाला घालायची खत आणि झाडावर किडी होऊ नयेत म्हणून मारायचं औषध. मला नाव नाही आठवत. एक काम कर, झाडांच्या किडीसाठी औषध, म्हणजे मधुला बरोबर कळेल, घेऊन ये. गीता, मुलांसाठी काही मागवायचे का? ती दुधामध्ये ती पावडर घालतात ना, चॉकलेट पावडर, ती आहे का? नाही, आहे सगळं. गीता काकी, ही बघा, नवीन लिस्ट सुद्धा रेडी झाली. उगाच ओरडलात तुम्ही मुलांना. हो मोनिका, पण शिस्त लावणं पण गरजेचं आहे ना ग. आत्ता जर का ओरडले नाही तर मग शिकणार कधी? अगदी बरोबर. लहानपणी मुलांना शिस्त लावली की ते शिकतात. म्हणजे कधी कधी त्याचा त्यांना उपयोग होतही नाही, तरी पण काय, आपण आपलं शिकवायचं काम करायचं. गीते, ए गीते, गीते. काय झालं? गीता, अगं तुझ्या खिडकी बाहेर मुलांनी किती कचरा करून ठेवलाय बघ. हो का? हे बघ ना, काय तुझ्या पोराने केलेले कागदाचे बोळे. निदान त्यांना कचऱ्याच्या डब्यात तरी टाकायला शिकव ना. गीता काकी, जुनी लिस्ट पण नक्की याद असणार बघा. नाही,
एक कोरा कागद आहे आणि याच्यात लिस्ट बिस्ट काही असेल असं वाटत नाहीये मला. नानू मामा, तो कागद जो आहे ना तो असू दे, मी फेकून देतो डब्यात ते. इकडे मी टाक. एकदा मला बघू देत, माझं काही महत्वाचं नाही ना त्यात. मुलं पण ना. मला वाटलं. काय वाटलं? नाही, काही नाही. मी आलेच. नाण्या, या पोरींची लिस्ट झाली असेल ना तर मधूकडे नेऊन दे. बरं, एक काम कर, मला नंतर आणून दे. हा तू. हा, माझाच कागद आहे हा. मोहन, हा माझा कागद आहे. अच्छा, मला वाटलं सगळे माझेच आहेत. काय करडलेस? काही नाही, ते आमचं यादीचं. या दोघांकडे ना बघतेच मी नंतर. तिला लग्नाच्या दिवशी चक्कर आली होती. आदल्या दिवशी मैत्रिणींनी ड्रिंक पाजलं त्याच्यामुळे. मला असंच वाटलं होतं आधी, पण नाही. मला आठवतंय नंतर तिला अनेक वेळा चक्कर आली. आणि हो, तिच्या पायावरची सूज ही तर 3-4 महिन्यातली लक्षणं आहेत. प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्यातच कशी काय दिसतील? निर्मला वंस म्हणाले होते की प्रत्येक केस वेगळी असते, पण तरी चक्कर, मळमळणं, कोरडी उलटी, पायावरची सूज. तिला आलेली चक्कर जर प्रेग्नन्सीमुळे आली असेल तर मग ती लग्नाच्या दिवशी कशी आली? आणि डिलिव्हरीची डेट तिने किती सहज जानेवारी अशी सांगितली. आणि मी नक्की म्हणजे नक्की ऐकलं होतं. मग तिने एप्रिल असं बदलून सांगताना मला किती कन्व्हिन्स केलं होतं. म्हणजे मला जे वाटायला लागलंय ते नाही. असं कसं असू शकेल? ओ माय गॉड, असं खरंच नसणार. पण हे खरंच आहे. किती नको वाटलं तरी हेच खरं आहे. मोनिका लग्नाच्या दिवशी प्रेग्नेंट होती. ओ माय गॉड, मोनिका लग्नाच्या दिवशीच प्रेग्नेंट होती.